हर रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
त्रैलोकी भयदायी त्रैलोकी भयदायी त्रैलोकी भयदायी त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी थोडे संकट उगवी थोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय सोया धरोनी नावे सोया धरोनी आई रोया धरोनी आई रोया धरोनी आई रोया धरोनी आई रोया धरोनी मागे पुढे उभा मागे पुढे आगे पुढे कवी पुढे संकट हे कवी पुढे संकट कवी पुढे संकट कवी पुढे संकट कवी पुढे संकट तुका म्हणे असो सुखी तुका म्हणे असो सुखी विठ्ठला गाऊ के विठोबा गाऊ के विठोबा गाऊ के विठोबा गाऊ के विठोबा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट कवी कोडे संकट विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
योगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातून् मुनीन्द्रे समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट विठाल मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनोहरी। हे विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली, असे ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, साधकांचे मायबाप, महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलशस्थानी असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत देहू निवासी तुकोबाराय। या तुकोबारायांचा चार चरणांचा आणि बहुतांशी परिचित असा हा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की सगळ्या जगाला भीती आहे, प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती आहे, पण आम्ही जे वैष्णव आहोत, हरीचे दास आहोत, आम्हाला कशाचीही भीती नाही, अगदी काळाची सुद्धा नाही, कसलीही भीती वाटत नाही। बरं का भीती वाटत नाही तर पुढच्या चरणात सांगतात की देव उभा मागे पुढे, ज्याच्या पाठीमागे आणि पुढे देव उभा आहे त्याला कशालाही घाबरण्याचं कारण नाहीच। बरं प्रत्यक्ष देवच उभा असेल, प्रत्येक संकटात साथ देण्यासाठी देव उभा असेल तर मात्र घाबरण्याचं काहीच कारण नाही। नव्हे इतकंच नाही, देव नुसता मागे पुढे उभा राहत नाही तर भक्ताची सोय आणि गैरसोय पाहून भगवंत त्या भक्तासाठी धावून येतो। जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी। भक्ताची सोय आणि गैरसोय पाहून भगवंत येतात, मग आम्हाला घाबरण्याचं कारण नाही, असं कोण सांगताय? तुकाराम महाराज। बरं इतक्यावरच थांबत नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आम्ही सगळे हरीचे जे दास आहोत, वैष्णव आहोत, आम्ही सर्वजण आनंदात आहोत आणि आनंदात असताना एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, त्या विठोबाचं चिंतन करत आहोत। तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा। म्हणजे अशा प्रकारे सरळ भावार्थ सांगायचा झाला तर तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या दासांना कसलीही भीती नाही, कारण देव त्यांच्या मागे पुढे उभा आहे। नवे त्यांची सोय आणि गैरसोय पाहून भगवंत येतो आणि अशा भगवंत येण्यामुळे आम्ही आनंदात आहोत आणि त्या देवाचं नामस्मरण करत आहोत। हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ, पण पुढे बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे। तो म्हणजे असा की आज या ठिकाणी आपण कैलासवासी गंगा भागीरथी कौशाबाई किसन धुकरट यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त एकत्र आलो आहोत। त्यांच्या माघारी त्यांची मुलं असतील, मुली असतील, नातवंड, असा हा परिवार सोडून जाऊन या आईंना आज वर्ष होत आलं, बरोबर ना मावशो? वर्ष होत आलं। आपण म्हणतो ना पाहता पाहता वर्ष झालं, काय पाहता पाहता वर्ष झालं। पण इथं जर युगानुयुग उलटून गेली, तिथं आमच्या 10 दिवसाला, वर्षाला, 5 वर्षाला कोणी विचारतं का? नाही। तरीसुद्धा आज आपण सर्वजण एकत्र येतो आणि या पुण्यस्मरणानिमित्त जे काही विधी केले जातात, पिंडदानादी विधी असतात, तर्पणादी विधी असतात, जे काही कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम होतात, हे सगळं कशासाठी, का करावं? कारण ज्या वेळेला आमची जुनी पिढी कीर्तनामध्ये असते, कार्यक्रमामध्ये असते आणि घरी सांगून जातात आजी आजोबा की बाळा
आम्ही 10व्याला चाललोय, वर्षश्राद्धाला चाललोय. आणि ज्या मुलांना माहीत नाही 10वा म्हणजे काय, वर्षश्राद्ध म्हणजे काय, ती मुलं विचारतात, का ग आजी 10वा म्हणजे काय, वर्षश्राद्ध म्हणजे काय. आमची म्हातारी माणसं फार हुशार आहेत. ती सांगतात, बाळा अरे शास्त्रात सांगितलंय म्हणून आपण करतो, बरोबर ना. शास्त्रात सांगितलंय म्हणून आपण करतो. पण मुळात प्रश्न असा आहे की शास्त्रात काय सांगितलंय, किती सांगितलंय, कुठपर्यंत सांगितलंय हे मुळात आम्हाला ठाऊक नसतं. मग आम्ही काय करतो, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आणि घाव घातिले मागे पुढे. महाराज प्रमाण देतात की अरे बाबा एखाद्याने एखादी गोष्ट केली आहे म्हणून आम्ही करत नाही, एखाद्याने एखादी गोष्ट केली म्हणून अजिबात करू नका. नाहीतर व्हायचं असं की गावातल्या सरपंचाच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर नवी सुनबाई घरामध्ये आलेली आहे. नवी सुनबाई घरात आली आणि वटसावित्री पौर्णिमेचा सण जवळ आला. आता वटसावित्री पौर्णिमेच्या सणाला काय करतात ग मावशी हो, आपण जसं मोबाईलला रिचार्ज मारतो ना तसं बाया रिचार्ज मारायला जातात की हाच नवरा 7 जन्मी मिळू दे. मग आता त्या सुनबाईनं भरजरी शालू नेसलेला आहे, एका हातात सजवलेला पूजेचा ताट आहे, दुसऱ्या हातामध्ये पाण्याचा तांब्या आहे आणि अशी नटून थटून गावातनं सासूसोबत निघाली. सासूसोबत गावातनं निघाली. पण ज्या वेळेला गावातल्या बायांनी पाहिलं, अरे सरपंचाची सुनबाई आहे, सरपंचाची बायको आहे. आणि ज्या वेळेला 2 मोठी माणसं रस्त्यानं चालतात आहे, गावातल्या लोकांना, त्या बायांना आपोआपच इच्छा झाली की आपणही यांच्या मागं जावं. 5-25 बायांचा ग्रुप गोळा झाला आणि या सासू सुनेच्या पाठीमागं चालू लागला. आता चालता 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 झाड जवळ आलं, वडाचं झाड जवळ आलं. पण गंमत अशी झाली का पुढे जी सुनबाई होती ना, सुनबाई, तिच्या पाठीला आली खाज. खाज कळते ना मावशो, वाचका. खाज असा रोग आहे जो खाजवल्याशिवाय जाणार नाही. घरी गेल्यावर प्रयोग करून पहा. खाज असा रोग आहे जो खाजवल्याशिवाय जाऊच शकत नाही. मग आता या सुनबाईला प्रश्न पडला की करावं काय. हातातला पूजेचा ताट आणि तांब्या जर खाली ठेवावं तर मागच्या बाया काय म्हणतील त्याचा नेम नाही. डोक्यानं हुशार होती, डोकं लावलं, विचार केला. जवळ एक खांब दिसला, त्या विजेच्या खांबाजवळ गेली आणि त्या खांबाला जाऊन सुनबाईनं आपली पाठ घासली. पण हे पाहिलं कुणी, सुनबाईच्या पाठीची खास तर गेली, पण पाहिलं कुणी, मागच्या बायांनी. त्यांना वाटलं बा शहरी पोरगी आहे, शिकलेली आहे, तालेवार घराण्यातली आहे, नक्की यांच्याकडं काहीतरी विशेष पद्धत असावा. मागच्या बायांनी विचार केला नाही. जी यायची ती आधी पोलला पाठ घासायची मगच दोरा गुंडाळायला जायची. म्हणजे हे काय झालं, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आणि घाव घातिले मागे पुढे. एखाद्यानं एखादी गोष्ट केली म्हणून करू नका. त्यामागचं शास्त्र काय आहे ते समजून घ्या. पिंडदानादी विधी जे आज केले जातात ते का करावेत, कशासाठी करावेत, आमच्या पूर्वजांनी सांगितले म्हणून तर करावेतच. परंतु स्वतः भगवंत भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात 42व्या श्लोकात सांगतात, संकरो नरका येव कुलग्नानां कुलस्य च पतंती पितरो हे शाम लुप्तपिंडोदकः क्रिया. ह्या ज्या पिंडदानाच्या क्रिया आहेत त्या जर झाल्या नाहीत किंवा लुप्त पावल्या तर आपल्या कुळाचा संकर म्हणजे नाश सुद्धा होऊ शकतो. मग हा आपल्या कुळाला दोष लागू नये आणि गेलेल्या जीवाच्या आत्म्याला शांतता प्राप्त व्हावी म्हणून आजच्या या दिवशी पिंडदानादी विधी केले जातात, तर्पणादी विधी केले जातात. डाव्या हाताच्या अंगठ्यानं पाणी देऊन जे तर्पण केलं जातं ते आपल्या स्वर्गातल्या पितरांना जाऊन पोहोचतं. एका कार्यक्रमात सांगितलं का डाव्या हाताच्या अंगठ्यानं दिलेलं पाणी स्वर्गातल्या पितरांना जाऊन पोहोचतं, त्याला तर्पण असं म्हणतात. भर कार्यक्रमामधनं एक व्यक्ती उठली. त्या बाबांनी जावं, शेजारी पाण्याचा जलाशय होता, हाताच्या उंजळीत पाणी घेतलं आणि बाजूला टाकलं. परत हाताच्या उंजळीत पाणी घेतलं, बाजूला टाकलं. संपूर्ण कीर्तन संपेपर्यंत त्या बाबांचं चाललेलं हाताच्या उंजळीत पाणी घ्यायचं आणि बाजूला टाकायचं. शेवटी राहवलं नाही. कीर्तन संपलं, बाबांना बोलवलं. बाबांना म्हटलं, बाबा करत काय होता? बाबा म्हटले, काय नाही ताई, माझ्या शेतीला पाणी देत होतो. म्हटलं बरं झालं, कीर्तन ऐकता ऐकता भगवंताचं नामस्मरण करता करता काम करणं चालू आहे. पण म्हटलं बाबा शेती तर जवळपास दिसत नाही, शेती तर आसपास नाही. म्हणे ताई माझी शेती काही इथं नाही, माझी शेती इथून 5 किलोमीटर लांब आहे. म्हटलं असं कसं दादा?
शेती जर इथून 5 किलोमीटर लांब आहे तर इथून हाताच्या उंजळीनं दिलेलं पाणी तिथं पोहोचल का? नाही पोहोचणार. म्हणे ताई तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे, पण तुम्हीच तर सांगता का डाव्या हाताच्या अंगठ्यानं दिलेलं पाणी स्वर्गातल्या पितरांना पोहोचतं, माझी शेती तर फक्त 5 किलोमीटर आहे. म्हटलं तसं नाही, कुठलीही गोष्ट कारणाशिवाय सांगितली जात नाही, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितो, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. मग ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला गेलेले आहेत, वनवासाला गेलेले आहे, इकडे दशरथ राजाचा मृत्यू झालेला आहे. दशरथ राजाचा मृत्यू झाल्यानंतर भरतानं ज्या वेळेला भेटीला जावं आणि भरत भेटीला गेल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतोय की दादा रे, आपले वडील आता या जगामध्ये नाही आहेत, आपले तात आता जिवंत नाही आहेत. काय करावं प्रभू श्रीरामचंद्रांनी? ज्ञानी पुरुष कधीही शोक करत नाहीत. प्रभू श्रीरामचंद्रांनी काय करावं? आपण जे अन्न खातो त्याच अन्नानं पिंडदान करावं असं गरुड पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. मग प्रभू श्रीरामचंद्र वनात असताना झाडाची फळं खायचे, तीच फळं घेतली, नदीचं पाणी घेतलं आणि डाव्या हाताच्या अंगठ्यानं पाणी देऊन प्रभू श्रीरामचंद्रांनी जे काही तर्पण केलं ते स्वीकारण्याकरता काशी क्षेत्रीचा अधिपती गदाधर स्वतः तिथं आला आणि त्यानं ते तर्पण स्वीकारलं. त्यावेळेला सांगितलं गेलं आहे की आजपासून जो कोणीही डाव्या हाताच्या अंगठ्यानं पाणी देऊन तर्पण करील ते स्वीकारण्याकरता मी अप्रत्यक्ष रीतीनं तिथे उभा असेन. म्हणजे हे जे काही विधी असतात हे काही आजचे नाही, हे पुराण काळापासून चालत आलेले आहे, देवादिकांपासून चालत आलेले आहे, म्हणून आपण करतो. आजच्या या दिवशी आपण गळ्यात माळा घालून फिरलं, धोत्र नेसली म्हणजे काही हरीचा दास होऊ शकत नाही. त्यासाठी हरीच्या दासांसारखं वैष्णवांसारखं आचरण हवं, तरच त्याला हरीचा दास म्हणता येईल. विठ्ठल विठ्ठल मग हरीचे दास नेमकं म्हणावं कुणाला? देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा करणाऱ्यांना हरीचा दास म्हणता येईल का? अष्टगंधाच्या टिळे लावणाऱ्यांना हरीचा दास म्हणता येईल का? नक्की हरीचा दास कुणाला म्हणावं याची व्याख्या करायची झाली तर तुकाराम महाराज सांगतात, जे या जगातल्या आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वांसाठी झगडतात, परोपकाराची वृत्ती ठेवतात, त्यांना हरीचा दास म्हणावं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, हे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या भीते परोपकारे, देहाच्या भीते परोपकारे, जगाच्या कल्याणा संताच्या भीते परोपकारे, देहाच्या भीते परोपकारे, देहाच्या भीते परोपकारे. जगाच्या कल्याणा, ज्यांना जगाचं कल्याण व्हावं असं वाटतं त्यांना म्हणावं हरीचं दास. नाहीतर मग लोक म्हणतात महाराज आम्ही अमुक अमुक देवाचे अगदी कट्टर भक्त आहोत. एकच नाही बरं का, सोमवारी आला ना
का बरं का मावशो, महादेवाचा उपवास बरोबर ना. मावशी आधीच हसायला लागले. सोमवारी महादेवाचा उपवास करणारे हे लोक मंगळवार आला रे आला का देवीचे भक्त होतात. अनन्य गुण प्रगटली भवानी, अनन्य निर्गुण प्रगटली भवानी. मोहवाई चतुर मर्दाना लागली, मोहवाई चतुर मर्दाना लागली. मोहवाई चतुर मर्दाना लागली, मोहवाई चतुर मर्दाना लागली. तापाची करावा झाडली, त्रिविध तापाची करावा झाडली. तापाची करावा झाडली, त्रिविध तापाची करावा झाडली. भक्त लागतो बाबाची निर्वाणी, भक्त लागतो बाबाची निर्वाणी. अशाच एका कार्यक्रमात बरं का, नवरात्रीच्या कार्यक्रमात असा रंग चढला, प्रमाण फार सुंदररित्या घेतलं आणि गंमत अशी झाली, लागली ना बाई एक घुमायला. एक बाई घुमायला लागली, पाठीमागून उठली आणि पाठीमागून उठल्यानंतर अशी समोर आली. समोर आल्यानंतर ज्या वेळेला आईनं आवाज दिला, माझा झाला ना कापरा. म्हटलं आता कीर्तनच झालं. प्रेक्षकांमधनं पुरुष मंडळीमधनं एक माणूस उठला. तो म्हणतो बोल आई. आई म्हणते थांब बघता. तो बाबा होता त्या बाईचा नवरा आणि म्हणतो बोल आई. आई म्हणते थांब बघता. आई घुमायला लागल्यानंतर घुमता 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 असं करता करता, घुमताना बाया हात करतात ना, हे बोट जे होतं ते गळ्यातली जी सोन्याची एकदाणीची पोत होती ना, त्याच्यात बोट अडकलं आणि ती पोत तुटली. सगळे मणी विखुरले. मणी विखुरल्यानंतर बाईला प्रश्न पडला, आता करावं काय. नवऱ्याचं लक्ष नाही, पोत तुटली, मणी लोक घेऊन जातील ना. बाईनं देवच बदलला. आई गेली आणि बाबा आला. जय बाबा सैलानी. तुटली माझी एक दाणी, पाहता काय धनी, उचला ना मणी, नेला कोणी. म्हणजे याला भक्ती म्हणावं का? नाही. मग ज्या वेळेला आम्ही देवीची भक्ती करतो, मंगळवारी देवीचा उपवास करतो, हा मंगळवारचा उपवास झाला का बुधवारी विठोबा, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी अंबिका आणि शनिवार आला की हनुमंताची शरण. शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण हनुमंत, शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत.
म्हणजे शनिवारी हनुमंताची शरणांगती. आणि शनिवारी हनुमानाचे भक्त असणारे रविवारी माझ्या मल्हारीची वारी. खंडराया तुला करीत नवासू, 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 तुला करीत नवासू, खंडराया तुला करीत नवासू, खंडराया तुला करीत नवासू, खंडराया तुला करीत नवासू. खंडराया मरुदेर सासू खंडराया म्हणजे अशा प्रकारे आठवड्याचे सगळे दिवस देवांना वाटून दिलेत. प्रत्येकावर आपल्याकडे प्रमाण आहेत, पण प्रमाणासाठी टाळ्या वाजत नाहीत. देवानं आपल्याला 2 सुंदर हात दिलेत, त्याचा उपयोग टाळी वाजवण्यासाठी करा. भगवंताच्या नामचिंतनात टाळी वाजवावी, नाहीतर देव या ठिकाणी उभा असतो आणि पाहत असतो की कोण कोण टाळी नाही वाजवत. देव विचार करतो की अरे याला 2 हात देऊन हा टाळी वाजवत नाही. एक काम करू, पुढच्या वर्षी पुढच्या जन्मी याचे 2 हात काढून घेऊ आणि 2 जास्तीचे पाय देऊ. आलं का लक्षात? म्हणजे काय करणार देव? चतुष्पाद प्राणी करून टाकणार. म्हणून आलेला हा नरदेह आहे, त्याचा उपयोग करा. नवे आठवड्याचे सगळे दिवस देवांसाठी असले तरी उपवास कुठलेही करा. भगवंताची भक्ती करत असताना हरीचा दास खऱ्या अर्थानं म्हणून घ्यायचं असेल. पूजा करताना सगळ्या देवांची करा, पण आराधना करताना मात्र कुणाची फुलत एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा, फुलत एक फुलत एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा, फुलत करून घ्यावा, फुलत एक फुलत एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा, फुलत एक देव करून घ्यावा, फुलत एक देव करून घ्यावा. कधी जनेते रती माई गे कधी जनेते रती माई रती माई
झिजले लगदले रती माये के दुःखा झिजले रती माये के दुःखा झिजले आपला पेट देव पर निघावा आपला पेट देव पर निघावा तेने विना जीवन चले रती माई के गोपाती जनती ये रती माई के गोपाती जनते आकुला देव करून घ्यावा बोला पेलक देव करून घ्यावा तेने विना जीवा जुतले रती माई के दुःखाची जनती रती माई के दुःखाची जनती दुःखाची जनती दुःखाची जनती आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कुठल्या तरी एका देवाची मनापासून आराधना करा. शेवटपर्यंत कुठल्या तरी एका देवाला धरा. एक बार एक पत्थर मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है. एक बार एक पत्थर मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है. पर हमारे जैसे पत्थर हर रोज मंदिर जाते हैं लेकिन पत्थर के पत्थर ही रह जाते हैं. आम्हाला खरं कळतच नाही की हरीचा दास कसा व्हावं, भगवंताची भक्ती कशी करावी. आणि ही भगवंताची एकदा का भक्ती करायला लागलो की मग काय होईल तर प्रथम चरणात सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही 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 दासा काही आम्हा हरीच्या दासा काही हमार दादा 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 काही भयनाय रोकी भयनाय मागे पुढे देवा मागे देवा मागे पुढे भयनाई प्रेलके भयनाई प्रेलके आबा मागे पुढे देवा मागे पुढे देवा मागे पुढे
दासा काही. आम्ही जे हरीचे दास आहोत, वैष्णव आहोत, आम्हाला कसलीही भीती नाही, अगदी काळाची सुद्धा नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. प्रत्येकाला मरणाची भीती आहे, परंतु ती सुद्धा आम्हाला नाही आहे. याचं कारण काय? तर देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. देव ज्याच्या मागे आणि पुढे उभा आहे त्याला कशाचीही भीती नाही. मग देव कुणाकुणाच्या मागे पुढे उभा राहिला, खरे हरीचे दास कोण होऊन गेले, हे सांगत असताना ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरणासाठी सभेमध्ये आणलेलं आहे, सभेमध्ये आणल्यानंतर त्या द्रौपदीनं पाहावं, आपले 5 पती बसलेले आहेत, त्या पतींकडे पाहावं तर पतींनी मान खाली घातलेली आहे. 5 पती आहे त्या द्रौपदीला, पण एकही सहाय्या करता धावून येत नाहीये. त्या सभेमध्ये रथी महारथी बसलेले आहेत, द्रोणाचार्य आहे, भीष्माचार्य आहेत, त्यांच्याकडे पाहावं, पण ते सुद्धा मदतीसाठी येत नाही आहेत. माना खाली घालून बसलेले सगळे जण आहे, कोणीही मदतीसाठी येत नाही. म्हटल्यानंतर द्रौपदीनं डोळे झाकावे, हात जोडले जावेत आणि मनाच्या गाभाऱ्यातनं आवाज यावा, कृष्णा धावत ये. कोटी गुंतलाची द्वारकेचा राया, 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 कोटी गुंतलाची द्वारकेचा राया. द्रौपदीनं आवाज द्यावा की भगवान कृष्णा, भगवंता माझ्यासाठी धावून ये. देवाला आवाज दिलेला आहे आणि ज्या वेळेला भगवंताला आवाज द्यावा, 6 महिन्यातनं जसा काही मिलिटरी मॅन घरी येतो आणि जेवायलाच बसतो, तसं भगवान जेवायला बसलेले. रुक्मिणी माता वाढण्यासाठी पुढे आलेले आहे. इतक्यात त्या भगवंताच्या कानावरती द्रौपदीचा आवाज यावा आणि भगवंतानं त्याच क्षणाला जेवत्या ताटावरनं उठावं आणि गरुडाला आवाज द्यावा, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, येई ओ विठ्ठले माझे माऊली. भगवंताला आवाज दिल्यानंतर गरुडावरती स्वार होऊन इतक्या वेगानं धावत यावं आणि धावत आल्यानंतर त्या द्रौपदीसाठी भगवंतानं 999 साड्या पुरवाव्यात. 99 शेवटचं वस्त्र भगवंतानं पितांबर म्हणून द्यावं. त्या लज्जा रक्षणासाठी पितांबर दिल्यानंतर त्यावेळेला ज्या क्षणाला दुर्योधन त्या पितांबराला हात लावणार, इतक्यात आवाज झाला की अरे मूर्खा, तो पितांबर आहे, हात लावू नकोस नाहीतर जळून खाक होशील. म्हणजे भगवंत आपल्या भक्ताकरता धावत येतो. 99 त्या भक्तासाठी धावत येऊन प्रत्येक संकटातनं त्या भक्ताचं निवारण करतो, प्रत्येक संकट वरचीवर झेलतो. अशा प्रकारची संकट देव आपली झेलल का? पुरुष मंडळी, देवानं आपली संकट अशी वरचीवर झेललेली आठवली का? का नाही आठवली? देव आमच्यासाठी येतो का? 99 आम्हाला असं सांगितलं जातं की आमच्या या नरदेहाला आल्यानंतर आम्हाला स्वतःला देव होता येतं. आपण देव होऊ का? महिला मंडळ हो म्हणा किंवा नाही म्हणा, आपण देव होऊ का? नाही. पुरुष मंडळी आपण देव होऊ का? तुम्हीच नाही म्हणता. प्रमाण राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेन. आम्हाला देव होता येतं पण आम्ही होऊ शकणार नाही. बरं संत होता येईल ना? संत होणं अतिशय सोपी गोष्ट आहे. आजकाल कुणीही संत पदवी जोडून घेतं. संत होणं सोपं आहे पण पदवी टिकवणं मात्र अतिशय अवघड आहे. दृष्टांत सांगू का? संत तुकाराम महाराजांचा काळ आहे आणि त्या काळामध्ये
त्या गावातलं एक जोडपं असं होतं, नवरा अतिशय विद्वान पण काहीही काम करायचा नाही, बायको मात्र मरमर काम करायची. आणि काम केल्यानंतर ज्या वेळेला बायको नवऱ्याला म्हणायची की अहो काहीतरी काम करा, आपल्या पोराबाळांचं पहा, मी कुठपर्यंत आपल्या संसाराला पुरी पडणार, मी किती बरं काम करायचं. नवरा म्हणायचा ए बोलू नको, काम सांगू नको, नाहीतर तुकाराम महाराज होईल. काय सांगायचा, काय धमकी द्यायचा, काम सांगू नको नाहीतर तुकाराम महाराज होईल. बाईला असा प्रश्न पडायचा की अरे बापरे, माझा नवरा म्हणतो की काम सांगू नको नाहीतर तुकाराम महाराज होईल. या धमकीला घाबरण्याचं कारण काय, कारण त्या काळामध्ये त्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती आमच्या तुकाराम महाराजांनी. मग महाराजांनी केलं काय, वडिलोपार्जित सगळी संपत्ती लोकांमध्ये वाटून टाकली, लोकांची कर्ज माफ केली आणि स्वतः दरिद्री अवस्थेमध्ये जगायला लागलेले आहेत. आणि माझ्या नवऱ्यानं जर असं काही केलं तर मला काय भावात पडायचं. बाई म्हणायची काम करू नका, घरात बसा, काम करू नका, पण तुकाराम महाराज व्हायला मात्र जाऊ नका. 8 दिवसांना पुन्हा बायको म्हणायची, नवऱ्याशी भांडायची की अहो आता तरी काम करा, मुलाबाळांसाठी करा. लोकांचे माणसं पा कसे दाना काम करतात. बायांचं स्पेशल वाक्य असं म्हटल्यानंतर नवऱ्यानं पुन्हा म्हणावं बाई काम सांगू नको, बोलू नको, तुकाराम महाराज होईन. बाईनं परत गप्प बसावं. आणि ज्या वेळेला बाईनं पाणी आणण्याकरता नदीवर गेलेली आहे, समोरून तुकाराम महाराज येताना दिसले. महाराजांना पाहिलं आणि पाहता क्षणी बाईच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. म्हणाली महाराज तुम्ही माझ्या संसाराचा वाटोळ केलं. महाराजांनी म्हणावं बाई मी तुझ्या कधी घरीही नाही आलो, मग तुझ्या संसाराचा कसं का वाटोळ केलं. बाईनं सांगावं महाराज काही काम कर म्हटलं की माझा नवरा म्हणतो काम सांगू नको नाहीतर तुकाराम महाराज होईल. महाराज म्हटले असं म्हणतो ना, एक काम कर, आता घरी गेली, नवऱ्याशी बोलू लागली, भांडू लागली. नवरा जर म्हटला काम सांगू नको तुकाराम महाराज होईल, त्याला म्हणावं तुम्हाला वाटतंय ना तर तुकाराम महाराज होऊन दाखवा. बाई घरी गेली, नवऱ्याशी भांडू लागली, पण महाराजांनी जे बोलायला सांगितलं ते बोलली नाही, भलतंच बोलायला लागली. का, कारण स्त्री ही 36 नखऱ्यांची असते, स्त्री ही 36 नखऱ्यांची असते. असं मी नाही सांगत बरं का, एका कीर्तनकारानं सांगितलं की स्त्री ही 36 नखऱ्यांची असते. एक येडं कीर्तनातून उठलं, घरी गेलं, बायको झोपील होती, तिला आवाज दिला ए उठ दाखव मला तुझे 36 नखरे. बाई म्हटली अहो ही दाखवायची गोष्ट आहे का, नाही नाही म्हणे मला पाहायचेच आहेत. ती म्हणाली आता झोपा सकाळी दाखवते. हे पहाटेच उठलं, अय दाखव ना 36 नखरे. बाई म्हणते एक काम करा, शेतावर जा, दुपारच्याला डबा घेऊन येते, त्यावेळेला निवांत दाखवते. हे शेतावर गेलं आणि शेतावर काम करत असताना ती गोष्ट पूर्णपणे विसरून गेला. पण ज्या वेळेला बायको डबा घेऊन आली आणि डबा घेऊन येत असताना तिनं नदीतनं एक मासा पकडला, गाडग्यात घेतला आणि नवरा जिथं काम करत होता तिथं आली. नवरा पुढे पाहून काम करतोय, बाईनं मागच्या सरीमध्ये त्या पोहटीमध्ये मासा उभा खोवून दिला. कसा उभा, वरून नवऱ्याला म्हणते अहो पहा पहा आपल्या शेतात मासा उगावला. आता येड असते, त्याला खरंच वाटलं बा शेतात मासा उगावला. तो म्हणाला एक काम कर, हा मासा घे घरी ने, रातच्याला याचं काय कर. तिनं तो मासा उचलला, घरी जाता जाता टाकून दिला आणि घरी गेल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक केला. नवरा थकून भागून घरी जेवायला आला आणि जेवायला आल्यानंतर बायकोनं ज्यावेळेला ताट वाढावं, यानं ते ताट पाहिलं, धरलं, तसं फेकून दिलं आणि बायकोवर ओरडू लागला की मी जे काही सांगितलं ते का केलं नाही, तुला जे सांगितलं ते का केलं नाही, हे भलतंच का केलंय. नवरा बायकोचं भांडण चालू झालं. नवरा बायकोचं भांडण चालू झालं म्हटल्यानंतर गावातली लोक जमा झाली. कशासाठी, भांडण सोडवण्यासाठी. पण मला खरं सांगा, जेव्हा नवरा बायकोचं भांडण चालू असतं आणि गावातले लोक सोडवायला येतात, भांडण मिटतं का वाढतं, वाढतं. या आणखी मोठमोठ्यानं आरडायचं, जे करायला सांगितलं ते का केलं नाही. बाई म्हणायची काय करायला सांगितलं आणि काय केलं नाही. हा म्हणायचा मी करायला सांगितलं माशाचं कालवण, हिनं केली पुरणपोळी. ताई म्हणते अहो भाऊजी मासाचं नाही, कालवण कुठून करू. हे मध्येच पचकलं, सकाळी नाही का आपल्या शेतात मासा उगवला, मी त्याचं कालवण कर म्हणालो. ताई म्हणते पाहिलं का भाऊजी, शेतात कुठे मासा उगवतो का, यांना कुठं न्यावं लागल.
वेड्यांच्या इस्पितळात. वेड्यांच्या दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं तपासणी केली आणि डॉक्टर बाजूला झाले. डॉक्टर बाजूला गेल्यानंतर बायकोनं यावं, नवऱ्याच्या कानाशी जावं, हळूच बोलावं. पाहिलं का, माझ्या एका नखऱ्यात वेड्यांच्या दवाखान्यात पोहोचले, बाकीचे 35 दाखवले, तर कुठं पोहोचशान. म्हणजे स्त्री ही 36 नखऱ्यांची असते. मग तुकाराम महाराजांनी सांगितलंय की बाई तुझ्या नवऱ्याला म्हण, तुम्हाला वाटतंय ना तर तुकाराम महाराज वाहून दाखवा. बाई म्हणू लागली, तुमच्यात जर आता धमक आसन, तुमच्यात जर आता हिंमत आसन ना तर आता तुकाराम महाराज वाहूनच दाखवा. यालाही राग आला, त्याला वाटलं बायकोची जिरवायचीच. गावात गेला, गावात गेल्यानंतर कळालं महाराज भंडारा डोंगरावर आहेत. तिथं जाऊन पोहोचला. महाराज भजते आणि ज्या वेळेला यानं जावं, महाराजांना वर्णन सांगितलेलंच. महाराज म्हणाले, या बसा, भजन करा. संत व्हायचं आहे ना, झाले म्हणे आजपासून संत, मिळाली संत पदवी, बसा म्हणे माझ्या शेजारीन, करा भजन. आणि भजन चालू झालं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भजन चालू झालेलं आहे. भजन करता 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 दुपारचे 12 वाजले. आणि जेव्हा दुपारचे 12 वाजले, पोटातले कावळे कोकलायला लागले. महाराज महाराज डबा कवा येईन. महाराज म्हणतात, अरे भाऊ इथं कसला डबा, इथं काही डबा बिबा येणार नाही. अरे बाबा म्हणे संत झालायस, थोडी काळ सोसवत नाही का, दम धरवत नाही का. बरं म्हणे संत आहे, दम धरावा लागल. बसला शांत. पुन्हा भजन चालू झालं. आणि भजन करता 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 रात्रीचे 12 वाजायला आले. महाराज आता झोपायचं. महाराज म्हणाले, बरं झोप, सकाळी लवकर उठायचं, काकडा करायचा आहे. रात्री हा झोपला, पण पहाटे 3:30लाच महाराजांनी आवाज दिला, ए उठ, घे आंघोळ पांघोळ करून, काकडा करायचा आहे. हा म्हणतो, महाराज गरम पाणी. अरे बाबा म्हणे इथं कसलं आलाय गरम पाणी, समोर जे पाणी दिसतं त्याच्यात जा आणि आंघोळ करून लवकर ये. हे त्या पाण्यात गेलं. एकतर थंडीचे दिवस, पाण्यातून जे बाहेर आला ते अर्धा तास कुडकुडत उभा राहिला. पण दम धरावा लागेल, संत व्हायचंय ना, संत पदवी मिळवली ना, दम धरावा लागेल. काकडा झाला, भोपाळ्या झाल्या, आरत्या झाल्या, सगळं काही झालं. आणि पुन्हा रामकृष्ण हरी भजनाला सुरुवात झाली. करता 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 पुन्हा दुपारचे 12 वाजले. महाराज आता दम धरवत नाही, फार भूक लागली. महाराज म्हणतात, बाबा रे आज एकादशीचा दिवस आहे, मग काय कर, निर्जळी उपवास कर. हा म्हणाला, महाराज जमणार नाही. का नाही जमणार, नाहीच दम निघवत ना, नाहीच दम धरवत ना. समोर कडुलिंबाचं झाड दिसतं, म्हणे दिसतं, तिथं जा. गेलो, पाला तोडला, वाटला, त्याचे 2 लाडू बनवले, एक तू खा आणि एक मला दे. हा म्हणतो, महाराज जमणार नाही. का नाही जमणार, तुला तर तुकाराम महाराज व्हायचंय, जमून घ्यावा. बसला, परत भजन करू लागला. भजन करता करता पुन्हा रात्रीचे 12 वाजले. पुन्हा झोपी गेले. आणि पुन्हा महाराजांनी ज्या वेळेला पहाटे 3:30ला आवाज दिला, उठ, घे आंघोळ पांघोळ करून, काकडा करायचा आहे. यानं अंगातले कपडे काढले, आंघोळीसाठी नाही बरं का, महाराजांच्या हातावर टेकवले हे कपडे. आणि तुम्ही मला काय तुकाराम महाराज व्हायचं. हे घरी निघालं. पहाटे घरापर्यंत, दारापर्यंत यायला उजाडत आलेलं होतं. आणि ज्या वेळेला दारापाशी यावं, बायकोला तर आवाज द्यायचा आहे, पण नवऱ्यांची एक खास गोष्ट आहे का बायकोला लवकर नावानं आवाज देत नाही. बरोबर ना व्हायला मंडळ, बायकोला लवकर नावानं आवाज देणार नाही. याच करायचं, दार वाजवायचं, बाईनं हातून आवाज वळाखला. आपले पतिराज परत आले. तिनं ठरवलं आता यांची जिरवायची. शर्ट म्हणे कुठून गावातले कुत्रे मांजरं गोळा होतात. हे परत दार वाजवायचं. अगं बाई म्हणे, दार उघड, दार उघड, मी तुझा मालक आलोय. ज्या वेळेला बाईनं दार उघडावं, हा नागडा अवतार पाहावा. काय हो म्हणे तुमचं असं काय झालं. अगं बाई म्हणे, मी संत व्हायला गेलो, संत झालो. ही संत होणं अतिशय सोपी गोष्ट आहे, पण पदवी टिकवणं मात्र अतिशय अवघड आहे. आम्हाला देव होता येतं, पण आम्ही होऊ शकणार नाही. आम्हाला संत होता येतं, पण पदवी टिकवणं अवघड जाईल. पण कमीत कमी देव होता आला नाही चालेल, संत होता आला नाही तरी चालेल, पण निदान माणूस तरी होता येईल ना.
पण आज आम्ही माणसं सुद्धा नाही. आज आम्ही माणसं सुद्धा नाही. एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या घरी टोनगा जन्माला आला. टोनगा कळतो ना? टोनगा 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 जन्माला आला. तोही की तो खाटकाला, ने भाऊ 1000 आला. खाटीक म्हणतो जमणार नाही, 500 देत असेल तर बोल. बरं 500 तर 500 घेऊन जाय बाबा. खाटीक त्या टोनग्याची नेऊन पूजा करणार आहे का? हळद अक्षता कुंकू वाहून त्याला मारणारच ना. मग ते पाप कुणाच्या माथी आहे? ज्यानं नेलं त्याच्या, का ज्यानं 500 घेतले त्याच्या? ज्याने पैसे घेतले त्याच्या माथी हे पाप आहे. मग आज आम्ही माणूस म्हणून जगतोय का? ज्या मुलीच्या माथी मुंगी मारण्या इतकंही पाप नसावं, तिची चाचणी करून गर्भातल्या गर्भातच हत्या केली जाते. मग आज आम्ही माणूस म्हणून जगतोय का? दोघं भाऊ आहेत, वाटण्या झालेल्या आहेत, बांधावरती एकुलतं एक झाड उभं आहे, पण त्याच्यावरून भाऊबंदकीचे भांडणं चालू. मग आज आम्ही माणूस म्हणून जगतोय का? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जयाचे नीती पण ते चाली जे, सत्यदूत बोली जे, आणि देखावे ते देखी जे शास्त्रदृष्टी. पण आज आमच्याकडं नीतिमत्ता राहिलेली नाही, आज आमच्याकडं शास्त्र राहिलेलं नाही, आज आमच्याकडे खरं राहिलेलं नाही. म्हणून परिणाम असा झाला, पूर्वी 3 काळ होते, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. त्यात 4था काळ ॲड झाला, तो म्हणजे दुष्काळ. बरोबर ना? मग जर देव आम्हाला होता येत नाही, मग देव आमच्या मागे पुढे उभा राहील का? ज्याप्रमाणे पुराण काळामध्ये आम्ही अनेक उदाहरणं वाचतो, ध्रुव आहे, प्रल्हाद आहे, 99 असे कितीतरी भक्त सांगायला गेलो. अर्जुन आहे, परीक्षिती राजा आहे, सगळ्यांच्या पाठीशी देव उभा राहिला, सगळ्यांच्या सोबत देव राहिला. तसा देव आमच्या सोबत का राहत नाही? कारण आम्ही खरे हरीचे दास होऊ शकत नाही. त्याकरता खरा हरीचा दास व्हावा लागेल. त्याच वेळेला महाराज ज्याप्रमाणे दुसऱ्या चरणात सांगितले, देवबा मागे पुढे मागे पुढे, 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 देवबा मागे पुढे मागे पुढे. हे कवी कोणे संकट, कवी कोणे संकट, कवी कोणे संकट, देवबा मागे पुढे मागे पुढे, 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 देवबा मागे पुढे, कभी कोणे संकट, कभी कोणे संकट, कभी कोणे संकट, देवबा मागे पुढे, कभी कोणे संकट, कभी कोणे संकट, कभी देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. देव भक्तांच्या मागे आणि पुढे राहून त्यांची परमार्थातली कोडी सोडवतो. परमार्थातली बरं का, संसारातली नाही. कारण संसार ज्याला म्हटलं गेलंय, संसारात आम्ही सुख शोधत बसतो, या संसारात सुख शोधतो, पण सुख मात्र त्याच्यामध्ये नाही आहे. बरोबर आहे ना? संसारात सुख
नाही. खरंच संसारात सुख दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, 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 सुखाचा विचार नाही कोठे. बांधवडी आहे संसार, सुख बांधवडी आहे संसार, सुख बांधवडी आहे संसार, सुख बांधवडी आहे संसार, सुख बांधवडी सुख बांधवडी म्हणजे खरं सुख संसारात नाही. मग सुख नेमकं कशात आहे? सुख प्रपंचात नाही, सुख विषयात नाही, सुख अज्ञानात नाही, सुख भोगत्यात नाही, सुख ज्ञानात नाही. मग सुख नेमकं कशात आहे? तर सुख आहे भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या जे काही नामस्मरणात तल्लीन होण्याची जी वृत्ती आहे, जो भाव आहे, त्यामध्ये खरं सुख आहे. मग हे सुख आपणही अनुभवायला हवं. म्हणून संग आणलेले 2 हात वर करा आणि एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. कारण देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. नुसताच देव मागे पुढे उभा नाही तर कसा? ज्याची त्याची सोय पाहून देव धावून येतो. भगवंत हा भक्तासाठी धावून येतो. पण धावून येत असताना ज्या वेळेला त्याला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, असं म्हटलं गेलंय की जिथे भगवंत पोहोचू शकत नाही तिथे त्यानं आई निर्माण केली आहे. जिथे देव स्वतः येऊ शकत नाही तिथे त्यानं बाप निर्माण केला आहे. अशा या आई वडिलांच्या ठिकाणी देवाला पाहावं. कारण कितीही 33 कोटी देवांची भक्ती केली, तुमच्या देवाऱ्यात देव किती आहे याला महत्त्व नाही. तुमच्या ठिकाणी भाव किती आहे त्याला महत्त्व आहे. म्हणून जर व्रतवैकल्य करता आले नाहीत तरी चालेल, आषाढी पंढरीची वारी सुद्धा जमली नाही तरी चालेल, पण मातृपितृभक्ती केल्याशिवाय राहू नका.
कारण ज्या पुंडलिकाचं वर्णन केलं जायचं की आईबापाच्या गळ्याला दोरी आणि बायकोही खांद्यावरी, त्याच पुंडलिकाचं वर्णन आज पुंडलिक वरद हरी विठ्ठल भगवंताच्याही नावा अगोदर केलं जातं. त्याचं कारण म्हणजे मातृपितृभक्ती आहे. मग अशा या आईबापाच्या भक्तीविषयी बोलत असताना, त्यांच्या त्यागाविषयी बोलत असताना एक अतिशय सुंदर असा दृष्टांत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता, सिद्धोपंतांची मुलगी रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांचा विवाह झालेला आहे. आणि विवाह झाल्यानंतर ज्या वेळेला पत्नीकडे जावं, विठ्ठलपंत पत्नीकडे गेलेले आहेत आणि पत्नीला म्हणतात, रुक्मिणी अगं मी संन्यास घेऊ का? पत्नीला विचारतायत. रुक्मिणी मातेला वाटलं पती आपली चेष्टा करत असतील. पतीने चेष्टा केली म्हणून रुक्मिणी मातेनेही तो प्रश्न हसून टाळला. दुसऱ्या दिवशी पुन्हा जावं, विठ्ठलपंतांनी जावं आणि रुक्मिणी मातेला विचारावं, रुक्मिणी मी संन्यास घेऊ का ग? एके दिवशी वैतागल्या आणि वैतागून सांगितलं, जा तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे ना तर खुशाल घ्या. पडत्या फळाची आज्ञा मानून विठ्ठलपंतांनी उठावं आणि जावं, संन्यासाश्रम स्वीकारावा, गृहस्थाश्रमातनं बाहेर निघून जावं. संन्यासाश्रम घेतलेला आहे, संन्यस्त वृत्तीनं जगतायत. पण इकडे रुक्मिणी माता, त्यांना वाटलं आपण जरी जा म्हणालो तरी आपले पती नक्की परत येतील, आपल्या संसारासाठी परत येतील. वाट पाहतायत, वाट पाहण्याचं चालू आहे. आणि ही वाट पाहणं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 12 वर्ष चाललेलं आहे. वडाच्या झाडाला, अश्वत्थ वृक्षाला फेरा माराव्यात, दारात आलेल्या अतिथीची पूजा करावी, व्रतवैकल्य करावी, गावात आलेल्या महात्म्यांची पूजा अर्चना करावी. असं करता करता वाट चालू आहे की एक ना एक दिवस तरी माझे पती नक्की परत येतील. आस लावून बसलेले आहेत आणि कळालं की आपल्या गावात कोणीतरी नवीन महात्मा आल्यात, थोर पुरुष आहेत. म्हणून आरतीचं ताट घ्यावं आणि पूजेकरता निघावं. पूजेकरता निघालेल्या त्या रुक्मिणी मातेनं ज्या वेळेला महात्म्याचा चरणस्पर्श घ्यावा आणि चरणाला स्पर्श करत असताना महात्म्यानं आशीर्वाद द्यावा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आशीर्वाद दिलेला आहे. रुक्मिणी मातेनं चमकून वर पाहावं, डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. डोळ्यात पाणी आलं. रुक्मिणी मातेनं म्हणावं ऋषीवर्यांना की ऋषी आपले बोल खोटे ठरणार. ऋषींनी म्हणावं, बाई आजपर्यंत कुठल्याही ऋषींचे बोल खोटे ठरलेले नाही. असं का बोलतेस? सवाशीन दिसतेस आणि असं का म्हणतेस ग? बाईनं सांगावं, माझे पती इथं नाही आहेत, संन्यास घेण्याकरता गेलेले आहेत. पोटी पुत्र नसताना संन्यास घेण्याकरता गेलेले आहेत. मग आपला शब्द कसा बरे खरा ठरणार? ऋषींनी विचारावं, बाई तुझा नवरा दिसतो तरी कसा? रुक्मिणी मातेनं वर्णन करावं की माझा नवरा असा असा दिसतो, धार्मिक वृत्ती आहे, चेहऱ्यावरती तेज आहे. आणि असं वर्णन करता करता सांगावं की डाव्या खांद्यावरती तुळशी पत्राचं चिन्ह आहे. महात्म्याच्या लक्षात यावं, पाहिलंय नक्की, कुठेतरी पाहिलंय. कुठे बरे पाहिलंय? बाईला सांगावं की बाई काळजी करू नको. रुक्मिणी मातेला सांगावं, काळजी करू नको, तुझे पती लवकरच परत येतील. रुक्मिणी मातेला आनंद वाटला. पूजा अर्चना झाली, घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर आपल्या माता पित्याला सांगू लागल्या, आपले पती आता नक्की परत येतील. या आशेवर बसलेल्या त्या रुक्मिणी मातेला एक आधार मिळाला. आणि ज्या वेळेला ऋषीवर्य स्वस्थानाला गेलेले आहेत, काशी क्षेत्री गेल्यानंतर आसनस्थ बसलेल्या त्या ऋषीवर्यांनी आपल्या शिष्याला आवाज द्यावा. शिष्यानं दारात यावं, त्या कुटियामध्ये यावं आणि मान खाली घालून उभं राहावं. मान खाली घालून उभ्या राहिलेल्या त्या शिष्याला ज्या वेळेला त्या ऋषीवर्यांनी विठ्ठलपंत अशी साथ घालावी, शिष्यानं चमकून वर पाहावं. गुरूंना माझं खरं नाव कळालं तरी कसं?
त्यावेळेला त्या ऋषीवर्यांनी सांगावं की बाबा रे, पोटी पुत्र नाहीये, संन्यास घेण्याचा तुला अधिकार नाही. पितृऋणातनं मुक्त होत नाहीस तोपर्यंत तुला संन्यास घेता येणार नाही. परत जा, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर. आणि तो काळ असा होता की गुरुवर्यांच्या शब्दापुढं चालण्याची कुठल्याच शिष्याची वृत्ती नसायची. शिष्यानं त्या गुरुवर्यांची आज्ञा मांडली, परत आले. आणि परत आल्यानंतर विठ्ठलपंतांनी संसाराला सुरुवात केली. संसाराला सुरुवात झाल्यानंतर त्या संसाराच्या वेलीवरती 4 फुलं उमलली. 4 गोंडस मुलं आहेत. निवृत्ती, ज्ञाना, सोपान, मुक्ताई. नावं सुद्धा अशी ठेवली ना की निवृत्ती, संसारातनं निवृत्त व्हावंसं वाटतं. निवृत्त झाल्यानंतर प्राप्त होतं ते ज्ञान. आणि एकदा का ज्ञान प्राप्त झालं की मग मोक्षाच्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी सोपान म्हणजे ती शिडी आहे. आणि शेवट मुक्ता, मुक्त अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. नवे नवे जशी नावं तसंच रूप आहे. काय काय एक एक सुंदर रूप त्या लेकरांचं. असं ते गोंडस रूप पाहिलं, मुखातनं पाझरणारी वाणी पाहिली की जणू काही सरस्वतीचं ओझरते आहे, सरस्वतीचं पाझरते असं वाटावं. एवढी ती गोंडस मुलं आहेत. पण अशी ती गोंडस मुलं पाहिली की गावातल्या ब्राह्मणांनी हिणवावं, अरे संन्याशाची पोरे, आणि कशाला रे हवी आहे यांना मुंज, कशाला रे हवं यांना शुद्धीपत्रक. ते बोल ऐकले की मग मात्र त्या बापाच्या काळजाला घरं पडायची की अरे माझ्या मुलांना समाजात मानानं जगता येत नाहीये. काय करावं, काय करावं म्हणजे माझ्या मुलांना समाजात मानानं जगता येईल. कोणीतरी सुचवलं, प्रतिष्ठानला जा. आत्ताच्या ते पैठण म्हणजे पूर्वीचं प्रतिष्ठान, त्या ठिकाणी धर्मसभा भरायची. आणि त्या धर्मसभेमध्ये विठ्ठलपंतांनी जावं. विठ्ठलपंतांनी गेल्यानंतर तिथे अर्ज करावा की माझ्या मुलांना शुद्धीपत्रक मिळवून द्या. त्यावेळेला त्या धर्मसभेतल्या त्या धर्मपंडितांना विचारावं की कशाला रे हवंय शुद्धीपत्रक, कशाला हवंय. अरे संन्याशाची पोरं आहेत, यांना कशाला हवी आहे मुंज. पण बापानं डोळ्यात आसू आणून सांगावी की मुलांना समाजात मानानं जगू द्यावं म्हणून शुद्धीपत्रक हवंय. बरं शुद्धीपत्रक भेटेल, पण त्यासाठी तुम्हा उभयंताला, पतिपत्नीला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आहात तयार? असं विचारल्यानंतर क्षणाचाही विचार केला नाही आणि त्या बापानं जागच्या जागेवर होकार दिला की आम्ही दोघंही देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी तयार आहोत. घरी गेलेले आहेत. पत्नीला सांगितलं, त्या पतिव्रतेनं स्वयंपाक करावा, लेकरांना जेवू घालावं आणि जेवू घातल्यानंतर झोपी लावावं. विठ्ठलपंतांनी पत्र लिहावं, ज्ञानाच्या पायाशी ठेवावं आणि दाराशी यावं. दाराशी आलेल्या त्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला आवाज द्यावा, रुक्मिणी अगं चल, आपल्याला जायला हवं. रुक्मिणी मातेनं भरल्या डोळ्यांनी उठावं, दाराशी यावं. पण दाराशी आलेल्या त्या माऊलीचं मन मात्र लेकरांपाशीच गुंतून राहिलंय. कारण आई अशी आहे जी आपल्या लेकराला जास्त वेळ लांब ठेवू शकत नाही. इथं तर आयुष्यभरासाठी पोरकं करून जायचं आहे. रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंतांना विचारावं, अहो जाऊ का हो मी, माझ्या ज्ञानाच्या डोक्यावरनं एकदा हात फिरवून येऊ का हो. असं म्हटल्यानंतर विठ्ठलपंतांनी होकार द्यावा. रुक्मिणी मातेनं यावं, ज्ञानाच्या डोक्यावरनं हात फिरवावा. ज्ञानाच्या डोक्यावरनं हात फिरवावा आणि मनामध्ये विचार यावा, आज जर माझा निवृत्ती इथे असता, माझा निवृत्ती जर आज इथे असता तर त्यानं माझ्या ज्ञानाला सांभाळलं असतं, माझ्या सोपानाला सावरलं असतं. पण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना निवृत्ती तिथेच हरवला. आता काय सांगेल हा ज्ञाना, त्या मुक्तीला कसा बरा सावरेल. मनामध्ये असंख्य विचार चालू आहे. त्या आईचा पाय निघता निघत नाहीये, कसं बरं जावं लेकरांना टाकून. आणि दाराशी असलेल्या विठ्ठलपंतांनी पुन्हा आवाज द्यावा, रुक्मिणी अगं चल, आपल्याला जायला हवं.
रुक्मिणी मातेनं जड अंतःकरणानं उठावं आणि दाराशी यावं. दोघेही जण निघालेले आहेत. इंद्रायणीच्या काठानं चाललेल्या आहेत आणि इंद्रायणीच्या काठानं चालत असताना इकडे निवृत्तीनाथांना समाधीमध्ये दिसलंय. निवृत्तीनाथांना समाधीत दिसलंय की इंद्रायणीच्या काठानं दोघे कोणीतरी चाललेले आहेत. इंद्रायणीच्या काठानं चाललेल्या त्या दोघांनी अकस्मात थांबावं आणि ज्या क्षणाला थांबलेलं आहे त्याच क्षणाला डोहामध्ये उडी मारावी आणि त्याच क्षणी चेहरा दिसावा. आई, बाबा, आवाज द्यावा. निवृत्तीनाथांची समाधी भंग पावलेली आहे. गुरुवर्यांनी परत यावं, समाधी लावावी. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. ते आई वडील या जगातनं निघून गेलेले असतात. आई वडील आपल्यासाठी किती बरं त्याग करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. मग आपल्या सर्वसामान्य जीवनातली सांगू गेलो तर खूप सांगता येतील की एक आई आमच्यासाठी काय काय करते. या आईचं वर्णन करत असताना अनेक कवितांनी केल्या गेल्या, अनेक व्याख्यानं लिहिली गेली. आई आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे. आमच्याकडं चेहरा पाहून प्रेम करणाऱ्या अनेक जणी आहेत, चेहरा पाहून प्रेम करणाऱ्या बऱ्याच जणी आहेत. पण जिनं आमचा चेहराही पाहिला नव्हता तेव्हापासून आमच्यावरती प्रेम करणारी आमची आई आहे. आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आमची आई आहे. एक कवी फार सुंदर म्हणतात, हाडाची केली काड अन रक्ताचं केलं पाणी. हाडाची केली काड अन रक्ताचं केलं पाणी. अनमोल जन्म गेला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अशा त्या आईविषयी बोलायचं झालं तर खूप काही सांगता येईल की आई आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे. आम्हाला आई आठवते ना, आई आम्हाला आठवते. आम्हाला प्रेमानं जेवू घालणारी आमची आई आम्हाला आठवते. पण एक लक्षात घ्या, आम्हाला प्रेमानं ही जी जेवू घालणारी आई आहे त्या शिदोरीची सोय पाहणारा बाप आम्हाला आठवत नाही. आज या कुटुंबाची आई गेली आहे, या कुटुंबाची आई गेली आहे. आई गेल्याचं दुःख जाणवतं. आई गेली आहे ना, दुःख जाणवतंच. कारण आई तेवढं करतेच, आई तेवढं आपल्यासाठी करते, ते सांगण्याची गरज नाही. पण बाप काय करतो ते मात्र आम्हाला सहजासहजी दिसत नाही. या बापानंही या कुटुंबासाठी बरंच काही केलं असेल. आम्हाला आई आठवते ती जेवू घालणारी, पण त्या शिदोरीची सोय पाहणारा बाप आठवत नाही. आम्हाला आई आठवते ती आमच्या चुकांवर पांघरूण घालणारी, आम्हाला प्रेमानं जवळ घेणारी. पण त्याच वेळेला मुलाच्या नोकरीसाठी आणि मुलीच्या स्थळासाठी लोकांचे उंबरटे जिजवणारा बाप आम्हाला आठवत नाही. अनेक कविताकार कविता करून जातात आईवर, अनेक व्याख्याते आईवर बोलून जातात, आईचं महत्त्व सांगून जातात. पण त्या बिचाऱ्या बापाचं काय? आम्हाला बाप आठवतो दारू पिणारा, मारझोड करणारा. थोडेफार टक्के असे बाप असतीलही, पण बाप कसाही असू द्या, अगदी दारू पिणारा जरी असला तरी तो बाप आहे. जोपर्यंत तो बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या घराला काळजी करण्याची गरज नाही. आजारी बाप खाटेवरती पडलेला आहे पण तरीसुद्धा त्या घराला घाबरण्याचं कारण नाही. कारण जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत त्या घराकडे लोकांच्या वाईट नजरा पडणार नाहीत. पण ज्या वेळेला त्या खाटेवरची जागा रिकामी व्हावी त्यावेळेला मात्र त्या घराकडे लोकांच्या वाईट नजरा पडल्या वाचून राहत नाही. ही आहे बापाची ताकद. सांसारिक उन्हाचे चटके जर पाहायचे असतील तर बाप गेल्यानंतर पाहायला मिळतात. अशा त्या बापाविषयी फार सुंदर कविता आहे की बाप कसा आहे. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल,
बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. घर बायको न मुले यांना जगवण्यासाठी, घर बायको न मुले यांना जगवण्यासाठी. बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात. ज्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत, बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा. त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीही दिसत नाही. आई रडून मोकळी होते पण बापाला रडता येत नाही. पण हे जे बापाचे अश्रू आहेत ते फक्त एका क्षणासाठी असतात आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणांची. बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणांची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. त्यावेळेला बाप मात्र ढसाढसा रडतो. लग्न मंडपामध्ये लेकीचं लग्न लागलेलं आहे आणि लग्न लागल्यानंतर पहिले अश्रू डोळ्यात येतात ते त्या बापाच्या. अरे इतकी वर्ष वाढवलं, जिला लहानाचं मोठं केलं, ती आज आपल्याला सोडून जाणार आहे या जाणीवेनं बाप आतल्या आत रडायला लागतो. त्या रडणाऱ्या बापाविषयी ज्या वेळेला आपल्या गावामध्ये एखादा कार्यक्रम असतो, लोकांना निमंत्रण द्यावं लागतं. कुठलाही कार्यक्रम असो, निरोप द्यावा लागतो. अगदी मौत असेल तरी सुद्धा निरोप द्यावा लागतो. पण एक कार्यक्रम असा आहे की त्याच्यासाठी कुणालाही सांगावं लागत नाही आणि तो म्हणजे लग्न लागल्यानंतर ज्या वेळेला मुलीला वाटी लावायचं आहे त्यावेळेला कुणालाही सांगावं लागत नाही की बाबांनो या. लोक आपोआप येतात. लग्न मंडपाबाहेर गाडी सजवलेली गाडी उभी आहे. लेकीनं निघावं, लेकीनं निघावं. गाणं आहे, संगीत वाजायला लागलेलं आहे. त्यावेळेला त्या बापाला अतिशय यातना होत आहेत. पण बाप पुढे जात नाही. बाप पाठीमागे उभा राहतो. बाप सगळ्यात पाठीमागे उभा राहतो. लेक रडायला लागते आणि रडायला लागल्यानंतर आपल्या ओळखीच्या, आपल्या जवळच्या माणसांच्या गळ्यामध्ये पडून रडते आहे. आईच्या गळ्यात पडून रडते आहे. आईला विचारते, आई अगं बाबा कुठे आहेत? आईनं दाखवा बाळा, ते बघ तुझे बाबा पाठीमागं उभा आहेत, पाहतायत काही राहिलंय का, काही चुकून माकून जर राहिलं असेल तर माफी मागतायत तुझ्या सासरच्या मंडळींची. लेकीनं जावं आणि बापाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडावं. बाप तेव्हा सुद्धा रडत नाही, आतल्या आत रडतो, बाहेर अश्रू येऊ देत नाही. पण ज्या वेळेला लेकीनं गाडीत बसावं,
लेकीनं गाडीत बसावं आणि गाडी निघून जावी. बाप घरी येतो आणि घरी आल्यानंतर उशीत तोंड खुपसून रडायला लागतो. त्यावेळेला आपलं मन तो हलकं करत असतो. अशा त्या बापाविषयी जितकं सांगावं तितकं थोडं आहे. एक कवी आणखी म्हणतो की बाप कसा बरा आहे. कमीच खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोत्राला साध ठिगाळ जोडलेल. आली जत्रा गावाची, बाप तालुका जायाचा, उधार पाधार कापड पोराणा नायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन. हुंड्या भांड्यांसाठी शेत मळ्याला इकीन. असा माझा कनवाळू बाप मज सोडून या गेला. असा माझा कनवाळू बाप मज सोडून गेला. या लेकराचा जीव वनवासी झाला, वनवासी झाला. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना. माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अशा प्रकारे या आई वडिलांविषयी सांगावं तेवढं थोडंच आहे. या आई वडिलांची सेवा करा हा खरा परमार्थ आहे. सासू सासऱ्यांची सेवा करा हा खरा परमार्थ आहे. कारण गेल्यानंतर रडणारे अनेक आहेत, गेल्यानंतर रडणारे भरपूर आहेत. पण त्यावेळेला एका फोटोसमोर, आईच्या फोटोसमोर बसून रडणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती रडतोय की आई तू मला सोडून गेलीस, तू मला सोडून गेलीस. त्या आईनं म्हणावं बाबा रे आता कशाला रडतो. उगीतान का देतो घशाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. आता कशाला रडतोस. जेव्हा होते तेव्हा पाहिलं नाहीस. आईबाप थकल्यानंतर, आईबाप थकल्यावरती त्यांचा बनावे आधार, नाहीतर दुसरा कुठलाही उपयोग नाही. कितीही पितर घातले, कितीही शेकडो श्राद्ध घातले तरी त्याचा उपयोग होत नाही. अशा त्या आईवडिलांची सेवा करा हा खरा परमार्थ आहे. दारात आलेल्याला भाकर तुकडा खाऊ घाला, पैसे देऊ नका, भाकर तुकडा खाऊ घाला हा खरा परमार्थ आहे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा हा खरा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे गळ्यात माळा घालून तीर्थयात्राच करत हिंडलं पाहिजे असं काही नाही. खऱ्या प्रकारे खऱ्या अर्थानं हरीचा दास व्हायचं असेल, सगळ्यांची भीती घालवायची असेल, देवाला मागे पुढे उभा करायचा असेल, नव्हे नव्हे भक्तांची सोय आणि गैरसोय पाहून येणारा भगवंत हवा असेल तर मात्र खऱ्या अर्थानं परमार्थ जमला पाहिजे. आणि हा परमार्थ करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही भगवंताची भक्ती करत असताना इतके तल्लीन झालो आहोत, इतके आनंदात आहोत की या आनंदामध्ये केवळ त्या विठोबाचंच गुणगान करत आहोत, त्या विठोबाचीच भक्ती करत आहोत. आणि हेच सांगितलंय शेवटच्या चरणात.